माका वाटतं असे जर सगळेच बुवा सुधारले तर जरा बरा वाटत. एकटो सुशांत सुधरान उपयोगाचो नाही हा. पण ठीक आहे, अतिशय सुंदर तिने माका सांगितलं नाही की एकही जोक्स न मारता भजन करा. पण साहेबांची माझी जी काय फरमाईश आहे ती मी 100% सगळी पूर्ण करून जाणार आहे. कारण माका माझी जी बिदागी ठरलेली आहे ती साहेब देणार आहेत, सुशांत जोईल देणार नाही. त्यामुळे त्याचं ऐकणार मी, असो का विषय नाही की जास्तीत जास्त जोक्स न मारण्याचा प्रयत्न करीन, पण बोलण्यातनं हसवण्याचा प्रयत्न करीन. कारण समजा दोन्ही बुवाने आम्ही तसंच केला तर मग लोक म्हणतील यांच्या भजनापेक्षा झोप बरी नाही, म्हणून थोडं वेगळ्या ट्रॅकने जाण्याचा प्रयत्न करते. एका ट्रॅकवरनं गेला तर लय प्रॉब्लेम होऊन जाईल. बरोबर आहे ना? बाकी तुमचं नाव ठेवण्यासारखं काय नाही. गाणं पण माका बरा म्हटलंस, बघा 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 डुक्कर पाळायला. म्हणजे हीच आपल्या भजनाची संस्कृती आहे. ही खरी संस्कृती ही आहे. आपण सांगताना मी सांगतो की असं करू नका तसं करू नका, आणि मग पुढे सिनियर असत ते का डुक्कर किंवा लांडगो कांडेचोर म्हणायला टाकता. हीच मराठी माणूस आहे. मी म्हटलं आता हे माका काय न बोलताच भजन करणार आहेत, पण परमेश्वर लांब नाही त्या का बरोबर जाग्यावर आणता. ते भजन रसिक सुद्धा टेन्शनमध्ये येले की हो इतक्या ह्या करता म्हटल्यानंतर माझो पण प्रॉब्लेम झालो. म्हटलं आता एका काय बोलणार बुवा का, पण पास तेवढं डुक्कर म्हटलंच तेवढा माका गजरापुरती पुरा. मी आता पाठी जीव देऊ गेलो होते. 2-4 गाडीवाल्यांक सांगले माझ्यावर आता गाडी घाला आणि माका मारून टाका. मी जीवाकच कंटाळले आता. होय, कोणाचं काय ऐकायचं ताच कळत नाही ना. मनोरंजन केला तरी म्हणतात काय भजनाची संस्कृती मोडल्याने. आता माका सांगा, सेलेटकर साहेबांनीच माका सांगितलं नाही बुवा जरा लग्नाची झलक द्या असं म्हटलं नाही समजा, आणि 200-100 रुपये तिने आता दिलेले नाहीत पण सांगतोय दिला नाही तिने, म्हटलं नाही की बुवा. आणि लग्न लावणं ह्या काय विषय बुवा पाकिस्तानाचो नाही ना. येऊ आपण लग्न करतावच ना सगळे. तू लग्न करणार नाहीस काय माका सांग. तुझ्यासारखे असे बरेच अडकलेले होत, 42 वर्ष झाली तरी त्यांची लग्नाच होत नाही. ते आत्ता भादना केलेले असते पण काहीतरी काळोखात असतात, ते उजेडात येऊन करतील का. कारण त्यांना पर्यायच नाही सो झालेलो व परिस्थितीच अशी आहे. माका माहिती आहे भांडुपी भजनाची पंढरी आहे, पण मनोरंजन थोडंसं तरी त्या भजनातनं होकच हवं. समजा दोन्ही बुवाने आम्ही असं केलं तर लोक जरा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भजन रसिक या ठिकाणी 800 900 900 सगळ्या प्रकारचे या ठिकाणी भजन रसिक आलेले असतात आणि त्यांचं विचार करूच लागतं सगळ्यांचं. स्वप्नील गोसावी बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रुपेश धुरी चांदोशी यांच्याकडून मगाशी लक्ष्मी हार आलेला होता, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्मान्य रोहन कासले यांच्याकडून 100 रुपये आणि सुयश काराणे बुवा यांच्याकडून 100 रुपये असं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्षात तो या समिंदर. रत्नागिरी माझी जणू नवरत्नांची खान. कलगी तुरा नम
प्रेम गाहा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू माती जीवाला लावी हुर हुर खेड दापोली मंडनगड चिपळूण गुहागर संगमेश्वर खेड दापोली मंडनगड चिपळूण गुहागर संगमेश्वर गिरीला राजापूर सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी कोकणाचा पाया रचिला देव दैवतानी राखीला हा मान दशावतार भजनानी राखीला हा मान दशावतार भजनानी येवा कोकण आपलं जसा बोले मालवणी विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण कातड विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण कातड सांगे राजेश जोडून कर शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक बुवा प्रत्येक बुवा का या मे महिन्यात म्हटल्यानंतर सगळे बुवा एंगेज असतात हा स्वप्नील गोसावी बुवा असून दे सुयश काराणे बुवांची सुद्धा आज गावात बारी आहे वाटतं त्यामुळे प्रत्येकाका बारी असते उगाच तरी सगळ्या भजन रसिकांच्या समोर मी काल इकडे होतो उद्या मी कुडाळला जाणार आहे मी सुद्धा काल श्रीवर्धनला होतो अरुण घाडी बुवा आणि पारंपरिक बारी होती बुवा ते आटपून मी आहे भांडूप काय टायमात हजर झाले काय साहेब कधी इले त्यांना विचारा टायमात असे रोजचे कार्यक्रम आहेत आपले ठरलेले ते आता काय भजन रसिकांका सांगून उपयोगाचे नाही आपण त्या काम पत्करला म्हटल्यानंतर आपण सेवा करूची ती करायची बरोबर तुम्ही सांगितलं की केस गेलेले असले तरी चालतील केस गेलेली असता नाही कामात ना केस गेलेली पण मी बुवा असं म्हणत केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा बरोबर ना खैसून का बुवा परिस्थिती बदलली आहे तुम्ही सांगितलं ना कुणीतरी पटकन तिकडनं सांगितलं नाही की खरी गोष्ट ती आज भैयानी सांगितलं नाही तर मुंबई बंद होता आज बरोबर ना आज परिस्थिती अशी आहे बुवा पूर्वीची जी पिढी होती त्यांनी अशोक कुमारचे पिक्चर पाहिले त्याच्यानंतर पिढी येली त्यांनी अशोक सराफचे पिक्चर बघितला नाही आणि आत्ताची जी पिढी आहे ना बुवा ते अशोक खरातचे व्हिडिओ बघतात बुवा ही परिस्थिती आजची आहे कलियुग काळ बदलला आणि काळ बदलला हो सकाळी त्यांना फोन केले मी बुवा तुम्ही हास काय तर म्हणतात माका मी झाडाखाली बसलं संध्याकाळी फोन केले तेव्हा पण माका सांगतात मी झाडाखाली बसले म्हटलं बुवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत झाडाखाली काय चालला काय आहे तुमचा नाही म्हटलं सकाळी एका माणसानं सांगितलं की झाडाखाली बसल्यामुळे शीतल आणि छाया मिळतात
म्हणून सकाळी बसले तो संध्याकाळपर्यंत शीतल सुद्धा नाही आणि छाया सुद्धा नाही. म्हटलं जरा वेळ बसा मग संध्याकाळी. बाकी हां हां नाही मी रिक्षावाल्यांसाठी एक कडवं म्हणणार आहे. फक्त 200 का 400 रुपये ते का दिलाच एकदम माका 500 द्यायचे असा कडवा म्हणणार आहे मी. म्हणणार तर पण असं तुमच्या हृदयात जायत असा. चला प्रसंगाला धावत येतो देवच म्हणती त्याला. प्रसंगाला धावत येतो देवच म्हणती त्याला. प्रसंगाच्या वेळी धावून येई माझा रिक्षावाला. प्रसंगाच्या वेळी धावून येई माझा रिक्षावाला. प्रसंगाच्या वेळी धावून येई माझा रिक्षावाला. कोण आहे ते न विचारी माझा रिक्षावाला दादा. आपण म्हणतो बुवा ह्या माणसाक डॉक्टरकडे नेल्यानंतर अमुक डॉक्टरने वाचवलं नाही. पण मी तर म्हणेन बुवा ते रिक्षावाल्या दादांमुळे ते वाचले. कारण बरोबर टायमिंगमध्ये त्या डॉक्टरपर्यंत पोचवण्याचं काम माझे रिक्षावाले दादा करतात. आणि त्याच्यामुळे आता हे काय 100 मग वाटतं अगोदर दिलेले संपले. रिक्षा चालक होय ना ईश्वरनगर रिक्षा चालक मालक संघटना यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सेवा करती प्रसंगाच्या वेळी